रायगड जिल्ह्यातनं एक मोठी बातमी येते। कुंडलिका नदीनं इशारा पातळी आता ओलांडली आहे आणि 23 मीटरची ही इशारा पातळी आणि आत्ताची पातळी ही 23 मीटरच आहे। त्यामुळे धोक्याच्या पातळीकडे सध्या वाटचाल सुरू आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार रात्रभर बरसणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय। पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। रायगडच्या कोलाडमधील कुंडलिका नदी ही सध्या इशारा पातळीच्या वर वाहतीये। कुंडलिका नदीवरील वाहतूक सध्या सुरळीतपणे सुरू असली तरी पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून जुन्या पुलातला बंदी घालण्यात आली आहे। वाहतुकीसाठी तो पूल बंद ठेवण्यात आलेला आहे। जुना पूल या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावलेत आणि त्यामुळे जुना पूल सध्या वाहतुकीसाठी बंद आहे। कुंडलिका नदीवरचा रायगड असेल, महाड, कोलाड या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आणि कुंडलिका नदीनं इशारा पातळी जी आहे 23 मीटरची ती आता ओलांडलेली आहे। त्यामुळे कुंडलिका नदीवरचा जुना पूल वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे। रायगडमधल्या अनेक नद्यांना सध्या पूर आलाय, तिथे सुद्धा मुसळधार पाऊस आहे। रायगडमधले अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, रायगडमधल्या कोणकोणत्या भागात म्हणजे एकतर कुंडलिका नदी असेल किंवा इतर काही नद्या त्यांचे काय अपडेट आहेत आणि कुठे कुठे असं पाणी साचलंय का, पूर आलाय का? प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा ओघ जो आहे तो 2 दिवसापासून मागील सुरू आहे। त्यामध्ये रायगडीतील सर्वात महत्त्वाच्या नद्यांमध्ये सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास आणि पनवेलमधील गाडी या ज्या नद्या आहेत या नद्यांना अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरले। मात्र कोलाडमधील जी कुंडलिका नदी आहे ती 23 मीटरनं आता भरलेली आहे आणि ज्याची इशारा पातळी 23 मीटर आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे पुढच्या काही एकाच तासामध्ये जर अशा प्रकारचा पावसाचा ओघ सुरू राहिला तर नक्कीच ही जी नदी आहे ही पाण्याची पातळी ओलांडू शकते आणि इशारा पातळी जी आहे ती ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करू शकते। मात्र इतर नद्यांनाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे। सावित्री आणि अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे जे काही नागरिक, जे काही रहिवासी राहतात आजूबाजूला त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाची संततधार रायगड परिसरामध्ये अजूनही तशाच प्रकारची सुरू आहे। पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी वेळ पडली तरच बाहेर पडा अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ज्या नद्यांच्या पातळीकडे संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। जर पाऊस थांबला तर नद्यांची पाणी पातळी वाढणार नाही, मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र नद्यांना पूर येईल आणि धोका उद्भवू शकतो। त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेत नागरिकांना इशारा दिलेला आहे। प्रमोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। रायगड नंतर आपण आता इतर भागातले देखील अपडेट घेऊयात। रायगडमध्ये तर मुसळधार पाऊस आहे। ज्या ज्या काही नद्या आहेत, कुंडलिका असेल किंवा सावित्री या ठिकाणी तर नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे। मात्र रायगड किल्ल्यावरती अनेक शिवभक्त सध्या अडकलेले समजतात। ही दृश्य आहेत रायगड किल्ल्यावरची आणि तिथे जे काही वरनं पाणी वाहत येतंय त्याला इतका वेग आहे आणि इतका फोर्स आहे की या पाण्याच्या वेगामध्ये तग धरणं या शिवभक्तांना कठीण झालंय। त्यामुळे इथून वाट काढणं सुद्धा मुश्किल झालंय। त्यामुळे हे जे काही बाजूचे कठडे आहेत ते देखील धोकादायक आहेत, कारण एका बाजूला दरी अशी परिस्थिती असताना याच कठड्यावरती जाऊन बसावं लागतंय, कारण ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पूर्णपणे पाण्यानं व्यापून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे अजिबात दिसतही नाहीये की पायरी कुठे आणि रस्ता कुठे आणि या सगळ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एखाद्याचा तोल जाऊन वाहून जाण्याची सुद्धा भीती आहे। त्यामुळे ही परिस्थिती सध्या रायगड किल्ल्यावरची आहे। तिथे मुसळधार पावसामुळे जे काही माती मिश्रित पाणी आहे ते अगदी फोर्सफुली खाली येत आहे आणि त्यामुळे रायगडावरती गेलेले काही शिवभक्त आहेत ते आता अडकून पडलेत।